स्वागत करतोय अगदी तुम्ही या स्पर्धेला वेळ दिली. अगदी आमचे समालोचक आवडला अगदी रबी आभार या साहेबांना आणि आमच्यासाठी मात्र 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. अगदी धन्यवाद साहेब, मी तुमचा आभारी आहे. अगदी तुम्ही एवढं वेळ दिला आम्हाला. अगदी खऱ्या अर्थानं आमच्यावरती असलेलं हे प्रेम खऱ्या अर्थानं दाखवलंय. अगदी आमच्यासाठी मात्र इथून 501 रुपयाचं पारितोषिक दिलंय. अगदी रबी आभारे साहेबांकडनं धन्यवाद साहेब. जाऊया मॅच कडे. अगदी मॅच रंगली गेली. आमचे पाहुणे देखील इथून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब मी आल्याबद्दल. आणि सुरेश धोत्रे या साहेबांचा देखील इथून मान सन्मान केला जाईल. चला इथून मॅच कडे जाऊया. इथे मॅच रंगली गेली आहे. अगदी बर्ने ठाकूरवाडी आणि त्याच्या विपक्षात वाशिवली ठाकूरवाडी. आणि इथे घडले काय, अगदी आमच्या योगेश सरांच्या भाषेमध्ये म्हटलं गेलं ना तर भोतडा फाटला गड्याचा. यस, इथून थर्ड अंपायरचा रेफर देखील केलाय. अगदी रनआउटची विकेट साठी इथून सेक केला जातोय. यस, फलंदाज सेफ असेल. अगदी 100% एफर्ट दिले. अगदी दीपक उघडाना. चला पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. चला पाणी घेऊन जा. थोडीशी दुखापत जरूर जाणवतीये. अगदी थोडा सांभाळून केला मित्रांनो. चला स्टेशन ठाकरवाडी आणि मोसारे. चला या टॉस साठी या. मोसारे टीमचा कॅप्टन इथं उपस्थित आहे. स्टेशन ठाकरवाडी संदीप या आपण. जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी मॅच देखील रफ अँड टफ पाहायला मिळते. धावफलकावरती धाबा मात्र 13 धाबा धावफलकावरती. पिबनचं पहिलं षटक चालू आहे. यावेळेस स्वीट ऑफ द साऊंड ऑफ द मिडल ऑफ द बॅट हा फटका मनगटी ताकदीचा उपयोग केला आणि सरळ फेकून दिलाय अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून. बिग 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 सिक्सर. इथून मोसारे टीमनं मात्र टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. अगदी आमंत्रित केलाय. यस, धावफलकावरती धाबा 19 धाबा लागल्या जात आहेत. षटक मात्र इथून कंप्लीट झालाय. अगदी 6 चेंडूचा खेळ मात्र इथून कंप्लीट झालाय. 19 धाबा धावफलकावरती इथून लागल्या जात आहेत. चला मॅचला सुरुवात करा. ती बॉल देखील इथून हरवला गेलाय. त्याच्यामुळे मात्र इथून नवीन बॉल देण्यात येईल. अगदी
2 षटकाच्या आतमध्ये जर चेंडू हरवला तर नवीन देण्यात येईल. तदनंतर जर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तेव्हा जर चेंडू मात्र हरवला तर जुना चेंडू मात्र इथून देण्यात येईल. याची मात्र नोंद घ्या सर्व टीमनं. अगदी एक्स्ट्रा लॉटची शेवटची मॅच. अगदी जो सामना मात्र इथून जिंकेल तो मात्र बेकरेबाडी टीम समोर मात्र इथून खेळेल. अगदी 40 धावा मात्र इथून वाशिवले टीमनं मात्र ठोकल्यात. 41 धाब्यांचं टार्गेट मात्र सेट केलाय. त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये अगदी दोन्ही फलंदाजांनी 19 धावा मात्र इथून ठोकून काढल्यात. अगदी काय बॅटिंग राहिली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज मात्र करतायत. नारायण उघडा आणि त्याच्या समवेत दीपक उघडाला आपण पाहू शकता. इथून पारितोषिक लागलं जात आहे. अगदी षटकार हॅट्रिक साठी गणेश दादा देशमुख यांच्याकडून मात्र रोख 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अगदी या दोन फलंदाजांना कोणीही मार होत्या. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. गणेश दादा देशमुख तुमचे बर्ने गावचे व्यक्तिमत्व. 20 धाबा धावफलकावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अगदी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भास्करला पाहू शकता. अगदी पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आहे. यावेळेस दुधारी तलवारचा वापर मात्र केला जातोय. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. अगदी इथे मात्र चेंडू मात्र आलाय डॉट. अगदी या फटक्यांची खऱ्या अर्थानं गरज नव्हती. अगदी सरळ बॅटनं मात्र इथून धाबा येत आहे धावफलकावरती. परंतु इथून बॅट मात्र थोडीशी आडबी करण्याचा प्रयत्न मात्र दीपकचा आणि तो इथून अनसक्सेस ठरला गेलाय. परंतु या वेळेस मात्र लाजवाब स्ट्रोक अगदी फेकून दिलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून ठोकलाय दीपक उघडानं षटकार. या षटकारच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 26 या आकडावरती. अगदी जी धाबांची गती होती ती वेगानं मात्र इथून वाढत असताना वर्णे टीम साठी अगदी असं वाटलं होतं की वर्णे टीम मात्र इथून थोडीशी अडचणीत सापडली. परंतु पहिल्या षटकामध्ये 19 धावा मात्र कुठून काढल्या दोन्ही. जर पालना तर दीपकने षटकार ठोकला होता. तदनंतर बाद चेंडू आला. त्याच्यानंतर मात्र ती झेल सोडली होती. परंतु इथून जर पालना तर पुन्हा एकदा वाईड आलाय. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी दीपकच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. तो नॉन स्ट्राईक एंडला होता आणि इथून स्ट्राईक एंड वरती मात्र आणण्याचं काम मात्र इथून नारायण उघडा करतोय. आता स्ट्राईक एंड वरती दीपक उघडाला आपण पाहू शकता. अगदी दुसरं षटक मार्गस्थ आहे. भास्कर गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी 11 धाबा मात्र आतापर्यंत खर्च केल्या या भास्कर गोलंदाजांना. फुल टॉस आणि इथून मात्र लॉंग लेग रिझनला क्लिअर केलाय ठोकलाय. अजून एक दीपक ब्रँड सिक्सर. या षटकारच्या साहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 36 धावा धावफलकावरती. आता येणारे मात्र 6 चेंडू 5 धाव संख्येची इथून गरज.
ची गरज. अगदी सामना मात्र पूर्णपणे वरने टीमच्या बाजूनं मात्र इथून झुकत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी जर पाहिलं ना तरी 40 धाबा मात्र इथून ठोकून काढल्या होत्या. 41चा टार्गेट होतं आणि त्याचा पाठला करत असताना 12 चेंडू मध्ये अगदी 36 धाबा मात्र इथून धावफलकेवरती आल्यात. आता इथून 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. आता इथून मात्र चेंडू जास्त धाबा कमी पाहायला मिळतात जरूर, परंतु इथून मॅच देखील चांगली पाहायला मिळेल. अगदी गोलंदाजी चांगली करावी लागेल. यावेळेस मात्र लेग कटर चेंडू अगदी फिंगर रोल केले होते आणि इथून फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. यस, इथून बाईच्या स्वरूपात मात्र ही एक धाव मिळेल. अगदी लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय वाशिवली टीमचा. जर थ्रो जर चांगला झाला असताना नॉन स्ट्राईक एंड वरती तर कदाचित नारायणची विकेट मात्र पडली असती, परंतु इथून जर पाहिला ना तर नारायण इथून सेफ पाहायला मिळाला. अगदी लेझी क्रिकेट. नेक्स्ट मॅच इथून मोसारे टीम आणि त्याच्या विपक्षात स्टेशन ठाकूरवाडी टीम. अगदी दोन्ही टीमला मी विनंती करतोय जी काय आयोजकांची फॉर्मॅलिटीज असतील ती लगेच भरून घ्या, तदनंतरच हा सामना लगेच तुमचा स्टार्ट होईल. अगदी जाऊया चालू मॅच कडे, जिथे मॅच मात्र चांगली पाहायला मिळतोय. अगदी 6 चेंडू 5 ची गरज होती, त्यामधील बायच्या स्वरूपात ही एक धाव आली आहे. आता 4 ची गरज. 5 चेंडू 4 धावांची गरज. यावेळेस मात्र वडा स्ट्रोक, अगदी विनिंग स्ट्रोक पाहायला मिळाला दीपक उघडाच्या बॅट मधून. अभिनंदन टीम वर्णे ठाकूरवाडी आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि हार्ड लक टीम वाशिवली, तुम्हाला देखील पुढील टुर्नामेंट साठी खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी तुमचा देखील चांगला खेळ राहायला गेलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी नो डाऊट ज्यानं मात्र प्रेक्षकांची मन जिंकली. अगदी 18 चेंडू मध्ये 41 धाबा हव्या होत्या. पहिल्या षटकामध्ये आल्या 19. तदनंतर जर पाहिलं ना तर सामना जिंकून दिलाय दीपक उघडानं. अगदी तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.